समोर बसलेले झैद सरांचे वडील डॉक्टर साहेब आणि माळेवाडीकर बिरादार साहेब आणि आपण सर्व समोर बसलेले पेशंट, सरांनी सांगितलं आता की मी आय लव्ह यू म्हणतो. इतरांना मोठं म्हणण्यासाठी आपलं मन मोठं असायला पाहिजे. ही बाब डॉक्टर झैद सराकडे आहे. मी त्यांच्याकडे ट्रीटमेंटसाठी आलो. बौद्धिक ट्रीटमेंट, शारीरिक ट्रीटमेंट, फिजिओथेरपीच्या माध्यमातून ज्ञान विज्ञान, सामाजिक भान, समाजसेवा अशा सर्व पैलूबद्दल आणि समाजामध्ये बंधुभाव कसा टिकावा याबद्दल त्यांची खूप धडपड असते. त्यांना विघातक कार्य आवडत नाही. नेहमी सकारात्मक विचारामध्ये राहतात आणि हृदयापासून हृदयापर्यंत नातं जोडण्याचं काम ते करत असतात. एकदा त्यांच्या सानिध्यात आलं की ते व्यक्तिमत्व आपल्याला हवंसं वाटतं. मी इथं ट्रीटमेंटला आलो तर मला झोप लागल्यासारखे होते. एवढं शांत वातावरण वाटतं इथं हॉस्पिटलमध्ये, कारण इथं सगळी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, सकारात्मक ऊर्जा जास्त आहे या हॉस्पिटलमध्ये. आणि म्हणून डॉक्टर साहेबांनी केलेल्या ट्रीटमेंटमध्ये पेशंट, पॅरालिसिसचे पेशंट चांगले होतात, दष्टपुष्ट होतात, चालायला लागतात आणि प्रगती एवढी जास्त करून घेतात की त्यांचं मानसिक स्थैर्य अगोदर करून घेतात, मन पक्क करून घेतात आणि मग ट्रीटमेंटला सुरुवात करतात. मनाचं शैक्षणिक कार्य, मनाचा मोठेपणा, मन प्रसन्न कसं राहील, आनंदी कसं राहील याबद्दल ते सांगत असतात. विविध विषयावर बोलताना खूप चिंतन करतात. समाजामध्ये काही विघातक घटना असतात त्या त्यांना आवडत नाही, परंतु सामोपचारानं, बंधुभावानं, देशप्रेमानं आपण कसं राहावं याबद्दल ते नेहमी मार्गदर्शन करत असतात. नुसतं फिजिओथेरपिस्टच काम नाही तर समाजाच्या कल्याणासाठी, समाजाच्या बंधुभावामध्ये सर्व धर्म समभाव कसा वाढेल आणि धर्माधर्मामधली जी वितुष्टता आहे, जे वाईट विचार पसरवले जातात ते दूर करण्याचं काम ते सांगत असतात. सर्व एकच आहे, सर्व धर्माची शिकवण एकच आहे. सर्व एकमेकाबद्दल प्रेम करावं, सर्वांनी एकमेकाबद्दल दुआ करावी, सर्वांनी एकमेकाबद्दल शुभचिंतन करावं असं त्यांचं नेहमी त्यांचा व्ह्यू दिसतो, त्यांचा ॲटिट्यूड दिसतो, त्यांचा स्वभाव दिसतो. असं हे व्यक्तिमत्व उदगीरमध्ये 11 साल कधी होऊन गेले कळायला मार्ग नाही. आपल्याला वाटत असं 2-3 वर्षाचे आले असतील, परंतु 11 वर्ष सतत कार्य करत आहे. एक्सरसाइज करून घेताना, ट्रीटमेंट करत असताना इथं औषध नाही, गोळी नाही, प्रिस्क्रिप्शन नाही. विविध धार्मिक ग्रंथ, धार्मिक ज्ञानाची पुस्तकं, धार्मिक मासिकं त्यांच्याकडे संग्रह असतो. अनेक दातृत्व बी आहे, दानशूर पण आहेत. रमजान ईदमध्ये मला खजुराचा बॉक्स दिला भेट म्हणून, तुम्हाला हे स्वीट माझ्याकडून गोड स्वीट म्हणून. आणि रमजानमध्ये गोरगरीब समाजातल्या कुटुंबाला शिदा देतात. शिदा द्यायचं काम इथं सतत वाटप असतं आणि ते सर्व समाजातल्या लोकांकडून दान घेऊन ते वाटप करतात. असं कार्य त्यांचं पाहिलं तर खूप सूक्ष्म परीक्षण केलं तर खूप चांगलं कार्य आहे. आणि नशीब यांचं असं की यांच्या सौभाग्यवती म्हणजे मिसेस सुद्धा खूप स्वभावानं चांगल्या आहेत, निर्मळ आहेत, प्रेमळ आहेत. पेशंट बरोबर बोलताना, समजावून सांगताना खूप आपुलकीनं, मायेनं, जणू काय आपली बहीण सांगत आहे, आपली आई सांगत आहे, आपली प्रेमळ फ्रेंड सांगत आहे असं त्यांच्याकडून वाटतं ऐकल्यानंतर. त्यांचंही योगदान डॉक्टर साहेब आपल्यामुळे, आपल्या यशामध्ये खूप आहे. त्या आज दिसत नाहीत तरी आपल्याच व्यवस्थापनामध्ये आहेत. तर असं हे डॉक्टर झैद सर, फिजिओथेरपिस्ट बद्दल मला आकर्षण झैद सरांमुळे वाढलेलं आहे. कारण इथं कोणतं केमिकल गोळी नाही किंवा ॲलोपॅथी नाही, होमिओपॅथी नाही, कोणतीच पॅथी नाही, फक्त थेरपी, फिजिओथेरपी. तर फिजिओथेरपीमध्ये आपलं आरोग्य कसं राहील, बॉडी कसं स्टेबल राहील, ताकदवान कशी राहील, मुव्हेबल कशी राहील, हालचाली कशा राहतील, आपलं मन स्थैर्य कसे राहील आणि आपलं
आता म्हटल्यासारखं वृद्धत्व ओल्ड एज जे आहे ते आपल्याला वाटू नये, आपण यंग दिसावं यासाठी त्यांचा सतत प्रयत्न असतो. मी मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे आणि माझ्या परिवारातर्फे माझ्या वैयक्तिक बद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. असंच उत्तरोत्तर यश प्राप्त होवं, असे चांगले चांगले कार्यक्रम होवत आणि आपला या क्षेत्रामध्ये नावलौकिक व्हावा या सदिच्छेसह शुभेच्छेसह मी माझे 2 शब्द संपवण्या अगोदर म्हणतो, यांच्याकडे हे आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, असं म्हणल्यासारखं त्यांचं हे व्यक्तिमत्व आहे. कोणतंही दान करण्याचे, प्रेम दान करणे, पुन्हा भौतिक दान करणे, ज्ञानदान करणे, वैयक्तिक आरोग्याविषयी चांगल्या टिप्स देणे, ज्ञान देणे हे त्यांच्याकडून इतर लोकांनी सुद्धा शिकावं अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. शुभेच्छा देतो. प्रगतीबल यश चिंतितो. धन्यवाद.